तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट फाईल करत असताना जनरली कुठल्या चुका होतात? रेरामध्ये कंप्लेंट फाईल करत असताना सर्वसाधारण लोक स्वतःची स्वतः देखील कंप्लेंट फाईल करू शकतात. मात्र अशी कंप्लेंट तुम्ही फाईल करत असताना काही कॉमन चुका लक्षात आलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली आणि सर्वात महत्वाची चूक म्हणजे रेराची कंप्लेंट ही नुसतीच 4 ओळी लिहून फाईल केली जाते. रेरानी कंप्लेंट फायलिंगसाठी ड्राफ्ट दिलेला आहे. तो ड्राफ्ट ऑनलाईन भरून ती माहिती सगळी वेबसाईट वरती, रेराच्या वेबसाईट वरती भरून मगच तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. अशी कंप्लेंट फाईल करत असताना तुम्हाला तुमचा एग्रीमेंट किंवा बुकिंग फॉर्म, बिल्डरचे ईमेल किंवा तुमच्याकडे तुम्ही पैसे दिलेल्याचा जो काही प्रूफ आहे, अशा सगळ्या गोष्टी रेराची कंप्लेंट फाईल करत असताना त्याला जोडणं गरजेचं आहे. त्याला जोडणं गरजेचं आहे म्हणजे काय, तर रेराच्या वेबसाईट वरती हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करणं गरजेचं आहे. रेराच्या वेबसाईट वरती तुम्ही फक्त 4 ओळीची कंप्लेंट लिहून जर फाईल केली तर तुमची कंप्लेंट पहिल्याच तारखेला डिसमिस होऊ शकते. बिल्डरच्या वकिलांना हा सगळ्यात मोठा डिफेन्स मिळतो की कंप्लेंट रेराच्या फॉर्मॅटमध्ये नाही. तसंच अनेक कंप्लेंट आहेत ज्या एग्रीमेंट अपलोड केलं नाही म्हणून डिसमिस झालेल्या आहेत, म्हणून कॅन्सल झाल्या. तुमचं जर का एग्रीमेंट रजिस्टर झालेलं असेल तर ते तुम्ही रेराची कंप्लेंट फाईल करताना अपलोड करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कंप्लेंट डिले पोझिशन साठी फाईल करताय किंवा स्ट्रक्चरल डिफेक्ट साठी फाईल करताय किंवा कॅन्सलेशन साठी फाईल करताय, कुठल्याही गोष्टीसाठी कंप्लेंट फाईल करत असताना जर तुमच्या त्या पर्टिक्युलर फ्लॅटचं एग्रीमेंट रजिस्टर झालं असेल तर ते सर्वात पहिल्यांदा वेबसाईट वरती स्कॅन करून पूर्ण एग्रीमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. काही लोक कंप्लेंट फाईल करत असताना एग्रीमेंटची काही पानं किंवा काही क्लॉजेस किंवा एखादाच एग्रीमेंटचा फोटो असं अपलोड करतात. मात्र असं अपलोड करून तुमच्या कंप्लेंटला फायदा नाही तर तोटाच होतो. एग्रीमेंट हे महत्वाचं डॉक्युमेंट असतं आणि ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट असतं. हे डॉक्युमेंट सगळ्या पानांबरोबर एकत्र वेबसाईट वरती अपलोड करणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा सिनारिओ असा असतो की जिथे एग्रीमेंट रजिस्टर केलेलं नसतं, फक्त बुकिंग फॉर्म असतो आणि बुकिंग अमाऊंट दिलेली असते. अशा वेळी कंप्लेंट फाईल करत असताना तुम्हाला बुकिंग फॉर्मची पूर्ण प्रत, बिल्डर कडून बुकिंग झाल्यानंतर आलेले सगळे मेलमध्ये तुमच्याकडे कॉस्ट शीट असेल, मेलमध्ये बुकिंगचं कन्फर्मेशन असेल किंवा अजून काही तुम्ही बिल्डर बरोबर जर कम्युनिकेशन केलेलं असेल, जर मेलमध्ये तुम्ही काही कॅन्सलेशनच्या गोष्टी किंवा तुमचं काही उद्देश काही कळवलेलं असेल तर ते संपूर्ण मेल्स आणि त्या बरोबरीने तुम्ही दिलेल्या पैशाचे डिटेल्स, तुम्ही कुठल्याही पद्धतीने पैसे बिल्डरला दिलेले असले तरी तुमच्याकडे बँक स्टेटमेंट मध्ये सगळ्या प्रकारच्या एंट्रीज अवेलेबल असतात. त्यातली त्या बिल्डरच्या अकाउंटची एंट्री तुमच्या ज्या तारखेला आहे त्या तारखेचं पूर्ण बँक स्टेटमेंट तुम्हाला कंप्लेंट फाईल करत असताना अपलोड करणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही कंप्लेंट फाईल करत असता आणि तुमचं एग्रीमेंट रजिस्टर झालेलं नसतं तेव्हा बुकिंग फॉर्म मध्ये ज्या काही कंडिशन्स लिहिलेल्या असतात त्यावरती तुमची केस पूर्णपणे अवलंबून असते. म्हणून जेवढं महत्व एग्रीमेंटचं आहे तेवढंच महत्व बुकिंग फॉर्मचं देखील आहे. फ्लॅट बुक करत असताना पुढच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बुकिंग फॉर्मचे फोटो काढून घेणं किंवा बिल्डर कडून बुकिंग फॉर्मची प्रत घेणं अतिशय गरजेचं आहे. अदरवाईज रेरामध्ये बुकिंगच्या स्टेजला कंप्लेंट फाईल करत असताना तुमच्याकडे कुठलंही स्ट्रॉंग डॉक्युमेंट अवेलेबल नसतं आणि मग बिल्डर त्यांच्याकडे अवेलेबल असलेला तुमच्या सही केलेला बुकिंग फॉर्म अपलोड करतात. अशा बुकिंग फॉर्म मध्ये जर बिल्डरनी काही कंडिशन्स चेंज केल्या, काही बदल केले तर तुमची त्याच्यावरची सही खरी आहे का खोटी आहे हे सिद्ध करायचे अधिकार रेरा अथॉरिटीला नाही. इनफॅक्ट हे बघणं देखील रेराच्या कायद्यामध्ये येत नाही. त्यामुळे तुम्ही बुकिंगला जाताना तुमचा बुकिंग फॉर्म तुम्ही सही केल्यानंतर तुमच्या बरोबर परत घेऊन येणं कधीच विसरायचं नाही. अशा पद्धतीने रेराची कंप्लेंट फाईल करत असताना तुम्ही दिलेल्या डिटेल्स वरती तुमची कंप्लेंट किती स्ट्रॉंगपणे पुढे चालेल हे ठरतं. या सगळ्या गोष्टींबरोबर अजून एक चूक लोक करतात ती म्हणजे स्वतः सगळ्या गोष्टी अथॉरिटी समोर बोलायला जातात. रेरा हे क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. त्या बरोबरीने रेराचा सगळ्या केसेस
ह्या ऑनलाईन चालतात. एकाच दिवशी 50-50 केसेस असतात. तुमचं म्हणणं अथॉरिटीनी ऐकून घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असतं. मात्र रेराच्या कोर्टात किंवा कुठल्याही कोर्टात इमोशन्सला कुठेही थारा नसतो, वेळ तर त्याहून नसतो. त्यामुळे मुद्देसूद बोलणं, अगदी 2 मिनिटात तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो रेरा अथॉरिटी समोर मांडणं महत्वाचं आहे. जास्त वेळ बोलायला नसल्यामुळे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करता तेच डॉक्युमेंट खूप महत्वाचे ठरतात. ते डॉक्युमेंट बघूनच रेरा अथॉरिटी आपली ऑर्डर पास करतात. इथून पुढे जाऊन अजून एक चूक जी लक्षात आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला कळतच नाही की बिल्डरनी कुठलं डॉक्युमेंट अपलोड केलंय. आणि जेव्हा अथॉरिटी तुम्हाला सांगतंय की तुम्हाला बिल्डरच्या म्हणण्यावरती किंवा बिल्डरनी जो रिप्लाय फाईल केलाय त्याच्यावरती तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचंय का, त्याच्यावरती तुम्हाला काही तुमचं म्हणणं मांडायचंय का, तर ते तुम्हाला अथॉरिटी सांगत असतात, विचारत असतात आणि त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तोंडी बोलायला जाता. तिथे ऑनलाईन हिअरिंग चालू असताना सगळं सांगायला जातात. तुमचं त्या रिप्लायवरचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही लिखित स्वरूपात पॉइंट टू पॉइंट बेसिस वरती लिहून, टाईप करून, स्वतःची सही करून अपलोड करणं गरजेचं आहे आणि अपेक्षितही आहे. तुम्ही तेवढ्या ऑनलाईन हिअरिंगच्या वेळात तुमचं म्हणणं मांडू शकत नाही. मात्र बिल्डरनी फाईल केलेल्या रिप्लाय वरती तुमचं म्हणणं तुम्ही मुद्देसूदपणे लिहून त्याच्यावर सही करून ते स्कॅन करून वेबसाईटला अपलोड नक्की करू शकता. त्यामुळे रेराची कंप्लेंट फाईल केल्यानंतर तुम्ही कुठले डॉक्युमेंट फाईल करताय, तुमचं म्हणणं तुम्ही लेखी स्वरूपात कसं मांडताय आणि तुम्ही काय बोलताय ह्याच्यावरती तुमची कंप्लेंट तुम्ही जिंकणार का हारणार हे नक्की ठरतं.